ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कल्पना प्रतापरावांना म्हणत असते, काय हो तुम्ही त्या सायलीचे कौतुक करता आणि बायकोच्या विरोधात जाऊन तुम्ही तिची बाजू घेणार आहात का आता, असं म्हणून त्या चिडतात त्या प्रतापरावांवर. त्या प्रतापरावांना काय कळेना, बाबा असं काय वाईट बोललो मी हिला. आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. आता सायली अंथरूण पांघरून घालत असते. आजचा दिवस मस्त गेला म्हणून अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो आणि दोघं अंथरूण टाकताना एकमेकांशी बोलताना दाखवले. अर्जुन म्हणतो, काय सायली मस्त यार, सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा जमतात हो, गेम काय मस्त खेळात तुम्ही आज. आता सायली त्याच्यावर आधी चिडलेली दाखवले आणि आता अर्जुन म्हणतो, सगळं काय तुम्हाला कसं काय जमतो. मग सायली म्हणते, मनात इच्छा असेल ना तर सगळं होतं. मग अर्जुन म्हणतो, तो जोड्याचा गेम तर खूप मस्त होता आणि मम्माला काय इझिली दाखवलं तुम्ही की आपली जोडी परफेक्ट आहे आणि ते पण तिला हर्ट न करता. तुम्ही किती ग्रेट आहात यार. आता सायली म्हणते, कोणाला दुखवायचे नाही अशी इच्छा असायला हवी मनामध्ये, पण तुम्हाला आहे का ती इच्छा. मग अर्जुन बोलतो, काय बोलताय तुम्ही, काय झाले तुम्हाला. सायली बोलते, जेव्हा सगळे आनंदात असतात ना तेव्हा वादाचे विषय काढायची तुम्हाला काय गरज असते का. जेव्हा रविराज काका म्हणाले प्रियाला दामिनीने बोलवलंय तेव्हा तो विषय तुम्ही का सोडला नाही, प्रियाला का बोलत राहिलात तुम्ही. आता हा अर्जुन म्हणतो, कारण तिला कोणीतरी बोलत राहिलं पाहिजे, घरचे तिला सपोर्ट करतात म्हणूनच तिचा आत्मविश्वास वाढत चाललाय. मी जर गप्प बसलो तर तिचा आत्मविश्वास आणखी वाढेल. सायली म्हणते, पण अशाने तुम्ही वाईट ठरता सगळ्यांसमोर. अर्जुन म्हणतो, मला काही फरक पडत नाही, ठरू द्या ना वाईट. ठरलो तर सगळं त्या प्रियाच्या मनासारखं होत राहील ना तर ती या सगळ्याचा गैरफायदा घेईल आणि जास्त खोटं बोलत राहील ती, आणि हे आपल्या केससाठी घातक राहणार आहे ते, आणि मी हे सगळं आता सहन करणार नाही. सायली मग आता सायलीच्या लक्षात येतंय अर्जुन आपल्यापेक्षा जास्त चिडलाय. मग सायली वातावरण बदलायसाठी म्हणते, अरे अरे हो शांत व्हा, तुम्ही किती चिडलात, तुम्ही रागाने लाल झालात. तुम्हाला माहिती आहे का हो, तुम्ही जे रंग असतात ना तर तुम्ही लाल रंगाचे प्रतीक असता. मग अर्जुन म्हणतो, प्रतीक म्हणजे सिम्बॉल. हा बरोबर, तुम्ही जर रंग असता ना सायली तर तुम्ही व्हाईट रंग असता, म्हणजे शांतता, शांततेचे प्रतीक, अगदी संयमाचे प्रतीक. सायली म्हणते, हो हो, तरी पण तुम्ही कधी कधी मला लाल व्हायला लावताच ना. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही जेव्हा लाल होतात ना तेव्हा तो प्रेमाचा रंग असतो, जेव्हा तुमची गाल लाल लाल होतात ना तेव्हा तुम्ही आणखीन सुंदर दिसता तुम्ही. मग सायली म्हणते, जा बाबा आता मस्का नका हा मारू मला. अर्जुन म्हणतो, अरे अरे बापरे, लाल लाल झाला तुम्ही लाल. सायली म्हणते, जाऊ आता नका हा उगीच लाडात येऊ. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही आता झालातच तुम्ही लाल. अर्जुन हिला चिडवायला लागतो तेव्हा सायली म्हणते, आता जास्त लाडात येऊ नका हं. मग अर्जुन तिला असा फ्लाइंग किस देतो आणि सायली आता हसायला लागते. आणि हा भाग त्यांनी इथे संपवला आहे. तर पुढील भागात त्यांनी दाखवले आहे की अर्जुनला काय तर क्लू हाताशी लागलाय. आता तो क्लू काय आहे हे आपल्याला कळेलच. अर्जुन चैतन्य आणि सायलीला सांगत असतो, मधुभाऊ आणि विलासमध्ये जेव्हा झटापट झाली तेव्हा 1 ते 1.5 तास गेला आणि विलासचा खून झाल्यानंतरही काही वेळ गेला. मग सायली म्हणते, हो ना, म्हणजे पोलीस खूप उशिरा आले 1-1.5 तासानंतर, म्हणजे या 1-1.5 तासामध्ये काय काय घडलं असेल. आता अर्जुन म्हणतो, काय घडलं असेल ना ते कळच आहे मला. आता आपल्या हातात हुकुमाचा एक्का लागलाय. सायली म्हणते, म्हणजे कसा हुकुमाचा एक्का, पोलीस आधी पोचले नाही, मेसेज वाचून ते उशिरा आले. मला वाटतंय आता सायली हुकुमाचा एक्का लागलाय आपल्या हातात. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.